नाशिकच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयातून त्यांच्या इतर बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आले। सकाळी सकाळी हे काम सुरू होतं। यावेळी या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। ज्या क्षणाची खरं तर सर्व लोक आतुरतेने वाट पाहत आहेत तो आलाय, कारण आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून आपल्या वेगवेगळ्या शाखांना पैसे जे आहेत, नवीन करन्सी जे आहे, नव्या नोटा ज्या आहेत किंवा 100च्या नोटा आहेत, नवीन 500च्या आणि 2000च्या नोटा आहेत, यांचा पुरवठा करायला आता सुरुवात झाली आहे। खरं तर सकाळी ही मुख्य ब्रांच आहे सीबीएसच्या चौकातल्या एसबीआयच्या या ब्रांचमधूनच नाशिक शहरातल्या इतर सर्व ब्रांचेसला अर्थपुरवठा केला जातो, चलन पुरवलं जातं आणि त्याच्यामुळे आता इथून एकदा चलन निघाल्यानंतर वेगवेगळ्या बँकांमध्ये शहरातल्या हे पैसे पोहोचतील आणि साधारणतः तासभरानंतर सर्व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या शाखा आहेत तिथे संपूर्णपणे लोकांना जे आहे ते पैसे उपलब्ध होऊ शकणार आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ट्रॉलीमध्ये या नोटा ज्या आहेत त्या भरून आणल्या गेलेल्या आहेत। प्रत्येक शाखेचं जे बंच आहे, जी पेटी आहे ती तयार करण्यात आली आहे आणि आता या पेट्या ज्या आहेत त्या या एका स्पेशल व्हॅनच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्या गराड्यामध्ये या नोटा ज्या आहेत त्या पोहोचवल्या जातील। आपल्याला माहित आहे की बँकांचे पैसे ज्यावेळेस निघत असतात त्यावेळेस एक मोठी सुरक्षा यंत्रणा कार्यरत असते, त्याच्यासाठी त्या स्पेशल व्हॅन्स असतात आणि स्पेशल सिक्युरिटी गार्ड सुद्धा असतात। हे सर्व लोक जे आहेत ते आता या जय्यत तयारीमध्ये स्टेट बँक इथे पाहायला मिळते। निश्चितपणे आपल्याला आपल्या शाखांमध्ये पैसे मिळणार आहेत हे स्पष्ट होते, त्याच्यामुळे नागरिकांनीही आता संयम ठेवला पाहिजे आणि शांततेत इथले व्यवहार पार पाडले पाहिजे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।